कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। गुरुजींनी सोडवला पेपर। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात परीक्षा केंद्रावर मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस। शिक्षण विभागात उडाली खळबळ। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर भीषण अपघात, कारच्या धडकेत बाईक स्वाराचा मृत्यू। मान्सूनपूर्व तयारीसाठी प्रशासन अलर्ट। दुर्घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याच्या सूचना। पूर, दरड आणि भूस्खलनावर विशेष लक्ष। पालकमंत्री उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांना इशारा। ऑनलाईन औषध विक्री विरोधात केमिस्ट बंद। रायगडमध्ये काल मेडिकल स्टोअर्स कडकडीत बंद। सरकारने तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी। पाहुयात सविस्तर वृत्त। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात भुईबावडा येथील 10वी परीक्षा केंद्रावर मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। एका विद्यार्थ्याच्या 9 पैकी तब्बल 7 पेपरच्या पुरवण्यात दुसऱ्याच व्यक्तीकडून लिहून घेतल्याचं तपासात समोर आल्याने कॉपीमुक्त परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। मार्च 2026 मध्ये झालेल्या 10वीच्या परीक्षेनंतर इंग्रजी विषयाची उत्तरपत्रिका तपासणीसाठी गेली असता मुख्य उत्तरपत्रिका आणि पुरवणीमधील हस्ताक्षर वेगळे असल्याचं एका शिक्षकांच्या निदर्शनास आले। त्यांनी याबाबत कोकण विभागीय बोर्डाकडे तक्रार केली। त्यानंतर बोर्डाने संबंधित विद्यार्थ्याचे सर्व 9 पेपर मागवून तपासणी केली असता 7 पेपरमध्ये हस्ताक्षर पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे स्पष्ट झाले आहे। या प्रकरणी भुईबावडा परीक्षा केंद्र संचालक, सुपरवायझर आणि संबंधित शिक्षकांची रत्नागिरी येथील बोर्ड कार्यालयात तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली। प्रत्येक कर्मचाऱ्याचे सविस्तर जबाब नोंदवण्यात आले। दरम्यान संबंधित विद्यार्थ्याचा निकाल राखून ठेवण्यात आला असून त्याच्यावर रिस्टिकेटची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सीसीटीव्ही देखरेखीखाली परीक्षा सुरू असताना उत्तरपत्रिका वर्गाबाहेर कशा गेल्या आणि पुन्हा कशा जोडल्या गेल्या याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होतोय। या गैरप्रकारात मोठे रॅकेट कार्यरत असल्याची चर्चा सुरू असून शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे। नमस्कार, माझं नाव शलाका शैलेंद्र तांबे, अधीक्षक राप शिक्षण विभाग माध्यमिक सिंधुदुर्ग येथे मी कार्यरत आहे। आणि सदर विषयासंदर्भात आज वैभववाडी तालुक्यातील इयत्ता 10वीच्या परीक्षेच्या संदर्भात जी तक्रार आमच्या कार्यालयाकडे कोकण बोर्डाकडून दिनांक 12 मे 2026 रोजी प्राप्त झाली आणि सदर तक्रारीच्या अनुषंगाने 2 दिवसात सदर कार्यालयास चौकशी अहवाल सादर करण्याबाबत आम्हाला सूचित करण्यात आले। त्या अनुषंगाने जे आम्हाला पत्र प्राप्त झालं 12 मेचं पत्र आम्हाला दिनांक 13 मे 26 रोजी कार्यालयास प्राप्त झालं। तातडीने आम्ही त्या पत्राची गंभीरपणे दखल घेऊन दिनांक 14 मे 26 रोजी आमच्या कार्यालयाचे जे चौकशी अधिकारी आहेत, प्रभारी उपशिक्षणाधिकारी यांचे आदेश काढलेले आहेत आणि त्या अनुषंगाने या तक्रारीची दखल घेऊन सदर चौकशीचा अहवाल आम्ही तातडीने बोर्डाकडे सादर करणार आहोत। धन्यवाद। किल्ले रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर महाड तालुक्यातील वरंडोली गावाच्या हद्दीत कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत एका बाईक स्वाराचा मृत्यू झालाय। दुपारच्या सुमारास घडलेल्या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार राजेश बाबू जाधव हे आपल्या दुचाकीवरून वरंडोली गावातून महाडच्या दिशेने जात होते। यावेळी समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी भीषण होती की राजेश जाधव गंभीर जखमी झाले। अपघातानंतर त्यांना तातडीने महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला। राजेश जाधव हे वरंडोली ग्रामपंचायतमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते। त्यांच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे। दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असून महाड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात क्रिकेट खेळण्याच्या किरकोळ वादातून विद्यमान सरपंचाला काठीनं बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे। या प्रकरणामुळे महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय। मिळालेल्या माहितीनुसार ग्रुप ग्रामपंचायत सवान येथील विद्यमान सरपंच यशवंत पवार हे मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादाबाबत जाब विचारण्यासाठी गेले होते। यावेळी आरोपींनी त्यांना अश्लील शिवीगाळ करत
घरात घुसून काठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे। तसेच तुला बघून घेतो अशी धमकी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। या मारहाणीत सरपंच यशवंत पवार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अरुण मुकणे, गणपत मुकणे, संदीप मुकणे आणि गणेश पवार या चौघांविरोधात विविध कलमांखाली कारवाई करण्यात आली आहे। विशेष म्हणजे जखमी सरपंच आणि आरोपी हे दोघेही शिवसेना शिंदे गटाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे। पुढील तपास महाड MIDC पोलीस करत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। शेतकऱ्यांना खत आणि बियाण्यांचा पुरवठा वेळेत झाला पाहिजे, तसेच कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला। पालकमंत्री उदय सामंत यांनी खतांचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक असल्याचे सांगितलंय। शेतकऱ्यांना खतांसाठी हेलपाटे मारावे लागू नयेत, तर थेट त्यांच्या बांधावर खत उपलब्ध व्हावे यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत। आवश्यकता भासल्यास वाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। यावेळी जिल्ह्यातील भात उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात आला। सध्या 40,000 टन असलेले उत्पादन 75,000 टनांपर्यंत नेण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसेच फळपीक विमा, भातपीक विमा आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवावी असे निर्देशही देण्यात आले आहेत। बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, जिल्हाधिकारी मनोज जिंदल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारीला वेग आला असून जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी सर्व विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। यापूर्वी आलेले पूर, वादळ आणि दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेता कोणतीही दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले। नदीकाठच्या वस्त्या, दरडप्रवण भाग आणि घाट परिसरात विशेष लक्ष ठेवावे। दरडी कोसळून अपघात होणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवाव्यात। मंडणगड राज्य महामार्गासह विविध धोकादायक रस्त्यांची पाहणी करून पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती पालकमंत्री यांनी दिली। याशिवाय पावसाळ्यात ST बसेस गावागावात सुरळीत पोहोचतील याची काळजी घेण्यास सांगण्यात आले। आरोग्य विभागाने औषध साठा, रुग्णवाहिका आणि ग्रामीण रुग्णालय सज्ज ठेवावीत, तसेच साथीच्या रोगांना आळा घालण्यासाठी यंत्रणा तयार ठेवावी असे निर्देश देण्यात आले आहेत। महावितरण, रेल्वे, बंदर विभाग, मेरीटाईम बोर्ड आणि महसूल विभागाचाही बैठकीत सविस्तर आढावा घेण्यात आला। तहसीलदारांनी पूर आणि भूस्खलन प्रवण भागांची पाहणी करून 2 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिलेत। दक्षिण रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सुपुत्र राजाभाऊ ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीने ही नियुक्ती करण्यात आली। राजाभाऊ ठाकूर हे गेली अनेक वर्षे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून काम करत आहेत। त्यांनी यंदाची विधानसभा निवडणूक श्रीवर्धन मतदारसंघातून लढवली होती। दरम्यान त्यांच्या नियुक्तीनंतर रायगड काँग्रेसमध्ये नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे। राजापूर तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या पाचल येथील बुधवारच्या आठवडा बाजारात प्रचंड गर्दी झाल्याने बाजारपेठेत भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली। पावसाळ्यापूर्वी धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी परिसरातील 45 गावांमधून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने बाजारपेठ अक्षरशः फुलून गेली होती। मात्र वाढत्या गर्दीमुळे बाजार परिसरात 1.5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांब रांगा लागल्या। बाजारात काही भाग थेट रस्त्यावर भरत असल्याने मुंबईहून अनुस्कुरा मार्गे कोकणात येणाऱ्या वाहनांना मोठा फटका बसला। परिणामी वाहन चालक, ग्रामस्थ आणि प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले। दरम्यान बाजारपेठेतील वाढते अतिक्रमण आणि रस्त्यालगतची अतिरिक्त बांधकामे हटवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या, मात्र त्याची अंमलबजावणी न झाल्याने वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा आरोप नागरिक करतात। निर्माण झालेली वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी राजापूर पोलीस निरीक्षकांना स्वतः रस्त्यावर उतरावे लागले। पोलीस पथकाने अनेक तास वाहतूक नियंत्रण करत परिस्थिती सुरळीत करण्याचा प्रयत्न केला।
ऑनलाईन औषध विक्री विरोधात काल देशभरात औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या बंदचा मोठा परिणाम रायगड जिल्ह्यातही पाहायला मिळाला। श्रीवर्धन, म्हसळा आणि बोर्ली पंचतन परिसरातील सर्व मेडिकल स्टोअर्स पूर्णपणे बंद ठेवण्यात आली। त्यामुळे औषधांसाठी आलेल्या रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे हाल झाले। ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशनच्या वतीने देशाला बनावट औषधांपासून वाचवा या मुख्य मागणीसाठी हा देशव्यापी बंद पुकारण्यात आला। ऑनलाईन औषध विक्रीमुळे बनावट औषधांचा धोका वाढत असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधे विकली जात असल्याचा आरोप औषध विक्रेत्यांनी केला आहे। स्थानिक केमिस्ट संघटनांनी स्पष्ट भूमिका घेत हा लढा केवळ व्यावसायिक नाही तर थेट रुग्णांच्या सुरक्षिततेशी संबंधित आहे असं म्हटलंय। ऑनलाईन मागवलेली औषधे खरी आहेत की बनावट, ती योग्य आजारासाठीच आहेत का याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान अचानक बंदमुळे अनेक रुग्णांना वेळेत औषधे मिळू शकली नाहीत। मेडिकल स्टोअर्स बाहेर निराश होऊन परतणाऱ्या नागरिकांचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले। सरकारने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करून ऑनलाईन औषध विक्रीवर कठोर नियंत्रण आणावे आणि अधिकृत मेडिकल स्टोअर्समधूनच सुरक्षित औषध विक्री सुनिश्चित करावी अशी मागणी आता जोर धरते आहे। महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या 134व्या स्थापना दिनानिमित्त अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे पशुधन आरोग्य आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। पशुसंवर्धन विभाग रायगड आणि जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या शिबिरामध्ये गाय, म्हैस, शेळी, मेंढी आणि इतर पशुधनासाठी जंतनाशक मात्रा तसेच विविध आजारांवरील प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात आले। घटसर्प, PPR, फऱ्या, रेबीज आणि कुकुटवर्गीय लसीकरणाचाही यामध्ये समावेश होता। याशिवाय जनावरांमधील वंध्यत्व, गर्भधारणेशी संबंधित समस्या आणि इतर आरोग्यविषयक अडचणींवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले। दरम्यान पशुपालकांना मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, गोठा अनुदान, किसान क्रेडिट कार्ड यांसारख्या विविध शासकीय योजनांची माहिती देखील देण्यात आली। पशुधनाचे आरोग्य सुधारून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। आज महाराष्ट्र पशुसंवर्धन दिन 134वा स्थापना दिवस, त्यानिमित्ताने आज वाडगाव ग्रामपंचायत येथे पशुचिकित्सालय अलिबाग या कार्यालयामार्फत पशु आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते। या पशु शिबिरामध्ये साधारण 50 लोकांनी उपस्थिती दर्शवली आणि या कार्यक्रमामध्ये आपण पशुपालकांचे आरोग्य व्यवस्थापन, शासनाच्या विविध योजना, महाराष्ट्र ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, जिल्हा परिषद सेस अंतर्गतच्या योजना, कृषी दर्जा, पशुसंवर्धनाला जो कृषी दर्जा प्राप्त झालेला त्या अनुषंगाने किसान क्रेडिट कार्ड या विविध योजनांची माहिती आपण या शिबिरामध्ये देण्यात आलेली आहे। या शिबिरामध्ये आपण पशुपालकांना आरोग्यवर्धक जीवनसत्व, कॅल्शियम, मिनरल मिक्सचर आणि जंताच्या गोळ्या याचं वाटप केलेलं आहे। खोपोली येथील श्री साईनाथ दरबार सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नलखेडा येथील माँ बगलामुखी धाम येथे विशेष हवन आणि पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। मठाधीश महंत योगी भाईनाथजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। समस्त जनकल्याण, देव, देश आणि धर्मरक्षणाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या विशेष पूजनात देशातील माता भगिनींच्या सुरक्षेसाठी तसेच भारताच्या सुरक्षिततेसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली। वाढती महागाई, युद्धजन्य परिस्थिती आणि देशासमोरील विविध संकटे दूर व्हावीत यासाठी देखील हवनाद्वारे प्रार्थना करण्यात आली। यावेळी देशात चांगला पाऊस पडावा, सुख, शांती आणि समृद्धी नांदावी तसेच जनतेचे कल्याण व्हावे अशी सामूहिक प्रार्थना भाविकांकडून करण्यात आली। धार्मिक मंत्रोच्चार आणि हवनामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आध्यात्मिक लाभ घेतला। शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी देवगड अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शवत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। महागाई, चिपी विमानतळ सेवा, महिलांवरील अत्याचार तसेच सिंधुदुर्गातील आरोग्य व्यवस्थेबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली। पाहूयात। खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे
केवळ आणि केवळ रासायनिक आणि विनाशकारी प्रकल्प जे असतात हे ह्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या माथी मारले जातात. आता जो जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्पासाठी हजारो एकर जमीन संपादित केली ती जशीच्या तशी पडून राहिलेली आहे. पुनश्च एकदा देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे आणि अणुऊर्जाच्या माध्यमातून लाखो कोटीची गुंतवणूक दाखवत आहेत, हजारो रोजगार उपलब्ध करून करण्याचा आमिष दाखवत आहेत. हे अत्यंत निंदनीय आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अणुऊर्जा सारखे प्रकल्प ह्या कोकणाला योग्य होणार नाहीत हे अनेक वेळेला शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे, अभ्यासकांनी सांगितलं आहे. तरी सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं सरकार देवगडला अणुऊर्जा प्रकल्प आणतोय हे अत्यंत दुर्दैवी आहे. मला माहिती आहे, माझ्या माहितीप्रमाणे अणुऊर्जा प्रकल्पाला त्यावेळेला देवगडवासियांनी सुद्धा कडाडून विरोध केला होता. आता सुद्धा देवगडवासी अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करतील. आम्ही सुद्धा अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार देवगडमधल्या. हे सध्याच्या मोदी सरकारचं पाप आहे. वाढणारे डिझेल पेट्रोलचे भाव, वाढणारे धान्याचे भाव, वाढणारे इतर सर्वच महागाई जी वाढते ह्या संपूर्ण वाढणाऱ्या महागाईला सध्याचं मोदी सरकारच जबाबदार आहे. त्यांची परदेश नीती पूर्णपणे फसलेली आहे आणि केवळ अमेरिकेची लागून करण्यासाठी त्यांनी आपल्या देशावर बालंट ओढून घेतलेलं आहे असे बऱ्याच जणांचं म्हणणे, त्यामध्ये तथ्य आहे. कसलं काय ते पेन्शनचं असते. पेन्शन एका माजी खासदाराला मिळते फक्त 35,000 रुपये आणि अशा 35,000 रुपये वाचवून तुम्ही किती करणार आहेत. त्यापेक्षा केंद्र सरकारमधली सध्याची जी उधळपट्टी आहे, केंद्र सरकारमधला जो भ्रष्टाचार आहे, राज्यातला जो भ्रष्टाचार आहे हा पूर्णपणे मोडीत काढण्याचा जर तुम्ही निर्धार केलात तर कशाची गरज भासणार नाही. आज सुदैवाने जीएसटीच्या माध्यमातून विक्रमी करवाढ केंद्र सरकारला मिळते, त्याच्या बदल्यात करदात्यांना काय मिळते. त्यामुळे आज मिळणारा जो रेव्हेन्यू आहे ह्या रेव्हेन्यूवर जर शिस्त आणली, भ्रष्टाचार मुक्त कारभार जर केला तर ह्या देशाला काही कमी पडणार नाही. भीती राहिलेलीच नाहीये. कायद्याला फाट्यावर मारून हे जे नराधम आहेत हे अशा पद्धतीचं दुष्कृत्य करतायत. त्यांच्यामध्ये भीती जर निर्माण करायची असेल, कायद्याचा धाक निर्माण करायचा असेल तर वर्षानुवर्ष खटले चालवण्याच्या ऐवजी एक 3 महिन्याच्या बलात्कार झालेला किंवा पोस्कोचा अंतर्गतला जो खटला असेल त्याच्यामध्ये 3 महिन्याच्या आत निर्णय घ्या आणि त्याला शिक्षा करा, तर दहशत तयार होईल, तर असे गैरप्रकार कमी होतील. आणि जे चांगलं जे सिंधुदुर्गात होत असेल तर त्याचं आम्ही स्वागतच करू. पण केवळ बोट समुद्रात बुडवून जर हे सरकार गप्प बसत असेल तर त्याला काय उपयोग नाहीये. त्याचा सदुपयोग करून घेण्याची आवश्यकता आहे. आज सुद्धा सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाची जी दुरावस्था झालेली आहे, दैनावस्था झालेली आहे, त्याकडे कोणीच पाहत नाहीये. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरेंच्या मेहरबानीने केवळ आम्ही पुढाकार घेतला म्हणून हे सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय 1,000 कोटीच्या तरतुदी सहित मंजूर झालं. पण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आरोग्याची व्यवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी करणे किंवा त्याची चालना देण्याचं काम आरोग्य मंत्र्यांचं आहे, पालकमंत्र्यांचं आहे. त्यांचे मात्र दलाल तिथे ओरबाडून खात आहेत आणि गरीब मात्र गरीब लोक जे आजारी होऊन पडतात, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात जातात, त्यांना औषधोपचार होत नाही म्हणून त्यांना गोवा बांबोळीला जावं लागतं. हे यांचं सध्याच्या सरकार म्हणजे सिंधुदुर्गातल्या राजनीतीची पद्धत झालेली आहे. एक तर सर्व सिंधुदुर्गवासियांना मान्य करावंच लागेल, केवळ तुम्ही मला निवडून दिलात, मी केलेल्या प्रयत्नामुळे, सुरेश प्रभू साहेबांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक वर्षापासूनचा असलेला चिपी विमानतळ आम्ही कार्यान्वित केला, तो चालू केला आणि त्यानंतर 6 महिन्यात आज जवळजवळ 3 वर्ष झाली हा चिपी विमानतळ बंद झालेलं आहे. ह्याचं पाप सध्याच्या लोकप्रतिनिधींचं आहे. नाही खासदारांना काय देणं घेणं आहे, नाही या पालकमंत्र्यांना देणं घेणं आहे. आणि त्या चिपी विमानतळाचं एवढा मोठा उभा केलेला विमानतळ सडला काय किंवा पडला काय ह्यांना त्याचं काय देणं घेणं पडलेलं नाही. म्हणून चिपी विमानतळ चालू करण्याच्या दृष्टिकोनातून फार काय मेहनत करायची नाहीये. फक्त केंद्रीय हवाई वाहतूक खात्याच्या माध्यमातून पुनश्च एकदा टेंडर काढून ती एअर अलायन्स जी कंपनी होती त्यांना पुन्हा कार्यान्वित करण्याची गरज आहे. ते करण्यामध्ये मात्र इथले खासदार हे निष्क्रिय ठरलेले आहेत.
यासह बातमीपत्रात वेळ झाली आहे. इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.